तुम्ही कधी लक्ष दिलंय का? आपल्या आसपासचे पुरुष, आपला नवरा, आपला भाऊ, आपले वडील, आपले मित्र हे किती कमी बोलतात. बाहेरून हसू असतं, पण इथे आतमध्ये बरंच काही चाललेलं असतं, बरेच विचार चाललेले असतात. WHO नुसार पुरुषांमध्ये आत्महत्येची संख्या दुप्पट आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे ते बोलतच नाहीत आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांना बोलायला लावणं. आणि आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत, जे बाहेरून खूप छोटं वाटतं, पण हळूहळू आतमध्ये आपले मेंटल हेल्थ बिघडत जाते. नमस्कार, मी वरदा रानडे. मी एक सायकोलॉजिस्ट आहे आणि आज आपण पुरुषांचं मानसिक आरोग्य या विषयावर बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, सेल्फ एस्टीम, कमी लेखलं जाणं. कधी तुम्हाला असं कोणी म्हणलंय का, तुझ्यात दमच नाहीये? पहिल्यांदा हसून टाकलं असेल, पण दुसऱ्यांदा तुमच्या मनात राग भरला असेल. पण जर हे सतत घडत राहिलं, तर आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवणं बंद करून टाकू. माझा मित्र मला एकदा म्हणला होता, माझं काम चांगलं होतंय की नाही, आता मी हे ठरवूच शकत नाही. दुसरंच कोणीतरी ठरवतं. सायकॉलॉजी असं म्हणतं, की सतत तुम्ही निगेटिव्ह विचार करत राहिलात, तर तुमचं मन डेंजर झोनमध्ये राहतं. सतत अँक्झायटी आणि तुमचा सेल्फ डाऊट हा खूप वाढतो. मग आता करायचं काय? दररोज स्वतःबद्दल 3 चांगल्या गोष्टी लिहा किंवा आठवा. छोटं का असेना, ते लिहाच. नंबर 2, बॉसच्या फोनची भीती, फिअर ऑफ वर्क कॉल्स. इमॅजिन रात्री 11 वाजलेत आणि तुम्ही झोपायला जाणारच, तेवढ्यात तुमचा फोन वाजला आणि स्क्रीनवर दिसतंय बॉस कॉलिंग. इमिजिएटली तुमचा घाम फुटतो, तुम्हाला भीती वाटते, हार्टबीट्स वाढतात. याला म्हणतात अँटिसिपेटरी अँक्झायटी. म्हणजे अजून काहीही वाईट घडलेलं नाहीये, पण काहीतरी वाईट घडणार आहे असं वाटणं. एक रिसर्च असंही म्हणतं, की हाच स्ट्रेस तुमची झोप बिघडवतं आणि तुमचं खाणं-पिणंही बिघडतं आणि दुसऱ्या दिवशी तुमच्यातलं पेशन्स पण कमी होत जातात. मग आता यावर उपाय काय? झोपायच्या आधी 1 तास आधीच तुमचा नो वर्क झोन ठरवा. मला माहिती आहे आता तुम्हाला फोन आलेत, आता काम करावंच लागेल. पण तुमचा फोन सायलेंटवर ठेवून बघा. जर तेही शक्य नसेल, तर तुमचे वर्क अवर्स संपल्यानंतर तुमच्या बॉसशी कम्युनिकेट करून बघा, की माझं वर्किंग अवर्स संपले आहेत. माझं अजून काही काम असेल, तर मी ते उद्या करतो. पण रात्री फोन करू नका किंवा तुम्हाला स्ट्रेस येतोय त्या गोष्टीचा, असं कम्युनिकेट करण्याचा निदान तुम्ही प्रयत्न करू शकता. नंबर 3, कृतज्ञता व्यक्त करा. बी ग्रेटफुल. जेव्हा कोणी आपलं कौतुक करतं, शाबासकी देतं, अप्रिशिएट करतं, तेव्हा आपण ते पटकन विसरतो आणि कोणीतरी आपल्याला रागवतं, ओरडतं, ते आपल्याला वर्षानुवर्ष आठवतं. आपण रोज झोपायच्या आधी अशा 3 गोष्टी ज्यामुळे आपण ग्रेटफुल आहोत. आय एम ग्रेटफुल फॉर दिस 3 थिंग्स. ते आपण आठवायचं किंवा लिहून काढायचं. ह्यामुळे आपली चिडचिड आणि आपल्याला कमी लेखलं जातंय का हे वाटणं कमी होईल. नंबर 4, बर्नआउट. जॉब कशाला करतोय? मी सोडून देऊ का? असं वाटणं. बर्नआउट विषयावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे. मी त्याची इथे लिंक देते. तो पण नक्की पहा. रोज सकाळी तुम्हाला ऑफिसला जायची इच्छाच राहिलेली नाहीये किंवा ती इच्छा हरवलेली आहे. काम करण्याचं मोटिव्हेशन नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल, याचा अर्थ तुम्हाला बर्नआउट झालेला आहे. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 2019 मध्ये बर्नआउटला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम म्हणून घोषित केलेला आहे. आता यावर उपाय काय आहे? कामाच्या मध्ये छोटे-छोटे ब्रेक्स घ्या. मी तुम्हाला बर्नआउटच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. तो व्हिडिओ बघितल्यावर ते तुम्हाला नक्की कळेल. छोटे-छोटे ब्रेक्स घ्या. तुमचे प्रायोरिटीज ठरवा, प्राधान्य ठरवा आणि जर पॉसिबल असेल, तर तुमच्या वर्कलोड विषयी तुमच्या मॅनेजरशी किंवा बॉसशी प्रामाणिकपणे संवाद साधा. नंबर 5, ड्रग्ज आणि अल्कोहोल ॲडिक्शन, व्यसनाला जवळ करणं. स्ट्रेस कमी करण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी काही जण व्यसनाला जवळ करतात. सिगारेटचं सेवन करतात, मद्य, अल्कोहोलचं ॲडिक्शन त्यांना होतं
हो, त्या क्षणापुरतं तुम्हाला आराम मिळतो, पण हा मार्ग चुकीचा आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ड्रग अब्यूज पण असं सांगतंय की अल्कोहोलचं सेवन करणं, ड्रग्सचं सेवन करणं तुमचं डिप्रेशन आणि अँक्झायटी नक्कीच वाढवतं. आरामासाठी चांगला हेल्दी मार्ग निवडा. एक्सरसाइज करा, मेडिटेशन करा. तुम्हाला एखादा छंद असेल तर तो जोपासा आणि तुमचं जर ॲडिक्शन खूप वाढत असेल, त्याची लक्षणं जर जास्त दिसत असतील, तर तत्काळ मदत घ्या. नंबर 6, खाण्यावर परिणाम. स्ट्रेसचा परिणाम थेट खाण्यावर होतो. काही जण खूप खातात किंवा काही जणांना अजिबातच भूक नसते आणि या दोन्ही परिस्थितींमुळे तुमचं आरोग्य बिघडतं. अशा वेळेला काय करायचं? ठराविक वेळेला तुम्ही खा, हेल्दी आहार घ्या, स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःशी संवाद साधा. मी तर असं म्हणेन की स्वतःला डेटवर घेऊन जा आणि स्वतःशी छान गप्पा मारा. व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी मला असं सांगायचंय, की जर तुमच्या स्ट्रेसची किंवा ॲडिक्शनची लक्षणं 1 आठवडा किंवा 2 आठवड्यापेक्षा जास्त टिकत असेल, तर सायकॉलॉजिस्टकडे किंवा सायकियाट्रिस्टकडे जाणं गरजेचं आहे. हा डिसिजन वीक नाही, तर स्ट्राँग डिसिजन आहे. रिमेंबर, तुमच्या शरीराला जशी काळजी घेणं गरजेचं आहे, तसंच मनाला विश्रांती आणि काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. पुरुषांचं मानसिक आरोग्य, मेन्स मेंटल हेल्थ या विषयाला आपण सिरियसली घेतलं पाहिजे. कामाच्या प्रेशरमुळे सुसाईड रेट्स, ड्रग आणि अल्कोहोल ॲडिक्शन रेट्स खूप वाढतात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि हो, अनप्रोफेशनल व्यक्तीकडून सल्ला घेण्यापेक्षा, होम रेमेडीज बघण्यापेक्षा प्रोफेशनल व्यक्तीचा सल्ला घेणं कधीही उत्तम. आपण भेटत राहूया. पण तुम्हाला आणखी कुठल्या विषयावर व्हिडिओज बघायला आवडतील ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टेक केअर. बाय.